योग महाराज की बोलो बोलो भुजबली घेऊन या चक्र गदा हाचे धंदा करीतो भक्ता राखी पायापाशी दुर्जनासी संहारी अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत भक्ता राखी पायापाशी दुर्जनासी संहारी तुका मने पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवारी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं पांडुरंग करू प्रथम दुसरे चरणा संता जिया ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा यावरी न करावा वेदो यावरी न करावा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा यावरी न करावा वेद यावरी न करावा संपाद्य ज्ञानंचे विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे जयाचे ने आठवे शब्द सृष्टी आंगवे सारस्वत आगवे झिवेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने रस होती ओळंगणे अक्षरासे भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य वय उन्मेषासे ते नमस्कारोने आता विठ्ठल ठल घेऊन या चक्र गदा
घेऊन या चक्र गदा हाचे धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारे अखिल गुणनिधान षड्गुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंगाच्या अपार आणि असीम अनुग्रहातून महाकैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी संत सम्राट भगवान श्री ज्ञानोबाराय प्रेममूर्ती भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबराय वारकरी संप्रदायातील अखिल संत मांदियाळी यांच्या परम अनुग्रहातून हा दरवर्षी चाललेला आनंद कंद नंदलाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्मोत्सवानिमित्त असणारी ही सेवा आहे आणि आजचा हा पर्व काळातला महत्वाचा दिवस आहे. विठ्ठल दिवस ज्या परमात्म्यासाठी आपण उत्सव केला तो हा उत्सवाचा महत्वाचा असणारा दिवस म्हणजे आज गोकुळ अष्टमी आहे. वारकरी संप्रदायामध्ये असा नियम आहे. पूजनीय श्री डोंगरेजी महाराज सांगायचे वैष्णव शब्दाचा अर्थ सांगायचे. वैष्णव शब्दामध्ये 2 अंक आहेत. वैष्णव 20 आणि 9. 20 आणि 9 किती होतात? 29 होतात. म्हणजे 12 महिन्याचे 24 एकादशी आणि रामनवमी, गोकुळ अष्टमी, वामन द्वादशी, नरसिंह जयंती आणि महाशिवरात्र 24 एकादशी आणि 5 उपवास जो करतो त्याला वैष्णव म्हणा. विठ्ठल आजचा जो उपवास आहे आजचा उपवास आपण एकादशी प्रमाणे करतो. आजच्या दिवशी भोजन करायचं नसतं. रामनवमीच्या दिवशी सुद्धा आम्ही काही ठिकाणी पाहतो रामनवमी साजरी झाल्यानंतर लोक पंगत करतात, जेवण करतात. चुकीचं आहे ते. मुंबईला तर आम्ही असं पाहिलं 12 वाजता देवाचा जन्म झाल्यानंतर पंगत बसली. विठ्ठल विठ्ठल जशी आपण एकादशी करतो फलाहार घेऊन करतो तद्वत आजच्याही दिवशी आपण काय करावं? एकादशी प्रमाणे उपवास करावा. जो 12 महिन्याच्या 24 एकादशी आणि महाशिवरात्र, वामन द्वादशी, नरसिंह जयंती, रामनवमी आणि गोकुळ अष्टमी हे 5 उपवास करतो. शास्त्रामध्ये त्यांना वैष्णव म्हटलेलं आहे. विठ्ठल भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे, उपासना प्रधान देश आहे, सेवा प्रधान देश आहे, भक्ती प्रधान देश आहे. भारतवर्षामध्ये आज असं एक गाव नसेल जिथं भगवंताचा जन्मोत्सव साजरा होत नसेल. गाव म्हणत नाही मी, प्रत्येक घराघरामध्ये जन्मोत्सव आहे. विठ्ठल आपला हा देश संस्कृती प्रधान आहे, भाग्यवान देश आहे. भारत शब्दाचं चिंतन करताना असं आलेलं आहे. भा शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. रथ, जो देश ज्ञानामध्ये रथ आहे त्याला भारत म्हणा. विठ्ठल विठ्ठल म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात भरतखंडी नरदेह प्राप्ती. हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत देशात जन्म प्राप्त होणे परम भाग्य आहे. नाथ महाराजांना इतर देश दिसले नसते का? आहेत ना, इतर राष्ट्र आहेत, पण इतर राष्ट्राचा उच्चार केला नाही. तुकोबरे सुद्धा म्हणतात पवित्र ते कुळ पावन. तो देश कोणता? हाच देश आहे ना. पावन तो देश म्हणतात तुकाराम महाराज. पण सगळे हरीचे दास महाराष्ट्रात जन्माला आले, भारत भूमीमध्ये जन्माला आले. त्याचा उद्देशच असा आहे भारत भूमी पवित्र आहे, पुण्य पावन भूमी आहे. हिमालयासारखे पर्वत, गंगा यमुना नदी, चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी सारख्या पवित्र नद्या या भारत भूमीमध्ये. जेवढे देवाचे अवतार झाले भारत भूमीमध्ये झाले, जेवढे संतांचे अवतार झाले हे भारत भूमीमध्ये झाले. परम भाग्यवान असा आपला असणारा हा देश आहे. संस्कृती प्रधान, उपासना प्रधान देश आहे. विठ्ठल विठ्ठल भारत देशाची महती खूप गायले गेले. त्यातल्या आज 75वा अमृत महोत्सव झाला नाही का. गुरुवारी शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर बाबा सांगत असतात एक आपल्यासारखा सज्जन एका परराष्ट्रामध्ये गेल्यानंतर एक माता माऊली आपल्या मालकाच्या समाधीला वारं घालत होत्या. त्यांना वाटलं काय पतिव्रता स्त्री म्हणे, पहा मालक जिवंत असताना तर सेवा केली, पण मालक गेल्यानंतरही समाधीला वारं घालतात पदरांना. नमस्कार केला. म्हटले आई
खूप मोठी सेवा आहे तुमची. त्यावेळेस त्या माऊलींनी सांगितलं, म्हटले बाबा जसं तुम्ही समजता तसं काही नाही म्हटले. माझ्या मालकाने मला जाताना सांगितलं होतं, कमीत कमी माझं थडगं वाळेपर्यंत दुसरं लग्न करू नको, थडगं लवकर वाळा म्हणून वारा घालते म्हणे. विठ्ठल विठ्ठल. परराष्ट्रातली संस्कृती ही कशी आहे, रानटी संस्कृती आहे. महाराज इथं लग्न होतं म्हणजे करारावर लग्न असतात, 5-5 वर्षाचे करार असतो. 5 वर्षानंतर पती पत्नीची फारकत आपोआप होते. पण आपल्या हिंदू धर्माची संस्कृती अशी आहे, माता माऊली वट सावित्रीच्या दिवशी त्या वटवृक्षाचं पूजन करतात आणि देवाला काय मागतात, जन्मोजन्मी हाच पती मिळावा. विठ्ठल विठ्ठल. हिंदू देश उपासना प्रधान आहे. हिंदू धर्म वारकरी संप्रदाय सेवा प्रधान आहे, सेवानिष्ठ आहे. हिंदू धर्मातला मनुष्य पाहिला, कपाळाला गंध, डोक्यावर टोपी, फेटा, धोतर पाहिले की हात जोडतात महाराज. हिंदू धर्मात एक माता माऊली पाहिली, माणसाचे सरळ आपलं मस्तक त्या चरणाकडे जातं. असं हे पवित्र आपला असणारा भारत देश आहे. भारतवर्षामध्ये आज सर्व ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा केला जातो. भागवतामध्ये भगवान शुकाचार्य सांगतात, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जो जन्म कर्म श्रवण करतो तो सर्व पापापासून मुक्त होतो. एतद् देवदेवस्य विष्णु कर्माणि जन्मच श्रद्धया कीर्तयेत मर्त्यः सर्व पाप प्रमुच्यते. किंवा श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, माझ्या जन्माला कर्माला जो यथार्थ जाणतो, जन्म कर्मचे मे दिव्य मेवम यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति स्वर्जुन यो मामज मनादिंच व्यक्ती लोक महेश्वरम असमूढ समर्थेषु सर्व पाप प्रमुच्यते. माझे अजत्वे जन्मने अक्रियताचे कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त. ज्ञानोबरे सांगतात, माझा जो जन्म आहे, माझं जे कर्म आहे, माझे जो लीला आहे, जो यथार्थ स्वरूपानं जाणतो तो सर्व पापापासून मुक्त होतो. विठ्ठल श्रीकृष्ण परमात्म्याची जन्मोत्सवाची कथा श्रवण करणं खूप मोठं भाग्य सांगितलं. आज भगवंताची जन्मकथा आपण श्रवण केली, आपल्या 42 कुळाचा उद्धार होतो, सर्व पापापासून जीव हा मुक्त होतो. कथा भागीरथी स्नान जे करीते त्याचे उद्धारती पूर्वज ते संत श्रवणी नामदेवराय वर्णन करतात. श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्मोत्सवाची कथा जो ऐकेल त्याचे कथा श्रवण करिता सगळे पूर्वज उद्धरून जातात. एवढा मोठा महिमा आजचा असणार आहे. थोडंसं आपण अभंगाचं चिंतन करू. आज परमात्म्याचे 2 स्वरूप शास्त्रामध्ये सांगितले, द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्तंच मूर्तंच. म्हणजे परमात्म्याचं एक अव्यक्त स्वरूप आहे आणि परमात्म्याचं एक व्यक्त स्वरूप आहे. म्हणजे त्याला शास्त्रामध्ये निर्गुण स्वरूप म्हणा आणि सगुण स्वरूप म्हणा. तो निर्गुण स्वरूप असणारा परमात्मा हे परमात्म्याचं मुद्दल स्वरूप आहे. पण तोच परमात्मा भक्तानुग्रह करण्यासाठी परत परत सगुण रूप धारण करतो. विश्वस्य स्रष्टारम अनेक रूपम असं म्हटलं. विश्वाची निर्मिती करणारा परमात्मा भक्तावर अनुग्रह करण्यासाठी, दैत्याचा नाश करण्यासाठी, साधूचं रक्षण करण्यासाठी परत परत अवतीर्ण होत असतो. विठ्ठल विठ्ठल. अवताराचं चिंतन करताना गर्ग संहितेमध्ये परमात्म्याचे 6 अवतार सांगितले. अवताराचे प्रकार सांगितले. एक अंश अवतार आहे, अंशांश अवतार आहे, आवेश अवतार, कला, पूर्ण आणि परिपूर्णतम. आता या प्रत्येक अवताराच्या मीमांसा करत असताना प्रत्येक अवताराचं चिंतन सांगितलं गर्ग संहितेमध्ये. भगवान श्री गर्गाचार्य मुनी सांगतात, अंश अवतार कुणाला म्हणायचं, कार्याधिकारम कुर्वन्तः सत अंशास्ते प्रकीर्तितः. कार्याधिकारम कुर्वन्तः म्हणजे भगवंताच्या सृष्ट्यादी अधिकाराचं जे पालन करतात, हे कार्य आहे, हे परमात्म्याचं कार्य आहे. सृष्टीचे जे अधिकार आहेत, सृष्टी उत्पत्ती करणं, ते जे काही परमात्म्याचं कार्य आहे, त्या अधिकाराचं जे पालन करतात त्याला अंश अवतार म्हणा. ते कोण आहेत, ब्रह्मदेव आहेत. अंश अवतार आहेत परमात्म्याचे, कारण ते सृष्टीची उत्पत्ती करणं, त्या अधिकाराचं पालन ब्रह्मदेव करतात. अंशांश अवताराचं चिंतन करताना कार्याधिकारम कुर्वन्तः ते अंशांशा विदितः प्रभू असं म्हटलेलं आहे. कार्याधिकारम कुर्वन्तः अंश अवतारामध्ये जे मदत करतात त्यांना अंशांश अवतार म्हटलेले. उदाहरणार्थ मरीची आधी अंश अवतारामध्ये मदत करतात ते, त्यांना अंशांश अवतार म्हटलं गेलं. अंशांश आवेश अवतार आहे. आवेश अवताराचं चिंतन करताना असं म्हटलेलं आहे, येशाम अंतर्गतो विष्णू कार्यम कृत्वा विनिर्गतः. भगवान परमात्मा त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये प्रकट होतात, कार्य करून अशा प्रकारे गुप्त होतात. त्याला आवेश अवतार म्हणा. उदाहरणार्थ परशुराम. विठ्ठल विठ्ठल. भगवान
भगवान परशुरामांचा अवतार आवेश अवतार आहे. भक्ताचं इप्सित कार्य करायचं आणि गुप्त व्हायचं. कला अवताराचं चिंतन करताना प्रत्येक युगामध्ये परमात्मा अवतीर्ण होतात. युग धर्माला जाणून धर्माची संस्थापना करतात आणि परमात्मा परत अवतार कार्याची समाप्ती करतात. त्याला कला अवतार म्हणा. उदाहरणार्थ कपिल मुनी. विठ्ठल विठ्ठल. पूर्ण अवताराचं चिंतन करत असताना गर्गाचार्य मुनी सांगतात, चतुर्व्यूहो भवेत यत्र दृश्यन्ते च रसानव अत परंची विर्यानी सत्व पूर्ण प्रकथ्यते. गर्गाचार्य मुनी सांगतात दृश्यन्ते च रसानव चतुर्व्यूहो भवेत यत्र, म्हणजे जिथं 4 व्यूह प्रकट होतात. श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न किंवा श्रीकृष्ण, बलराम, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न, जिथं 4 व्यूह प्रकट होतात. दृश्यंतेच्या रसानव, ज्या अवतार कार्यामध्ये 9 रसाची अभिव्यक्ती होते. आता परांचे वीर्याने, म्हणजे बल पराक्रमाची पराकाष्ठा अनुभवाला येते. त्याला पूर्ण अवतार म्हणा. विठ्ठल विठ्ठल. पूर्ण अवताराचं चिंतन करत असताना श्रीरामचंद्रांचा अवतार हा पूर्ण अवतार आहे. श्वेत दीपाधिपती श्री हरीचा अवतार पूर्ण अवतार आहे. नरनारायणाचा अवतार पूर्ण अवतार आहे. श्री भगवान नरसिंहाचा अवतार पूर्ण अवतार आहे. आणि परिपूर्णतम अवताराचं चिंतन करताना श्री गर्गाचार्य मुनी सांगतात, यस्मिन् सर्वाणि तेजांसी विलीयन्ति स्वतेजसी तम वदन्ति परे साक्षात परिपूर्णतमं स्वयं. ज्याच्या तेजामध्ये सर्व तेज विलीन होतं, ज्या अवतारामध्ये पूर्णाचं पूर्ण लक्षण अनुभवाला येतं, प्रत्येक जीव आपल्या भिन्न भिन्न स्वरूपानं त्या परमात्म्याला प्रिय स्वरूपामध्ये पाहतो, त्याला परिपूर्णतम अवतार म्हणा. विठ्ठल विठ्ठल. आता देवाचा परिपूर्ण अवतार म्हणजे कोण आहे? पूर्ण अवतार रामकृष्ण तुकाराम महाराज सांगतात, दुर्जनाचा येणे करोनी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, दुर्जनाचा येणे करोनी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करुणी संवार पूर्ण अवतार रामकृष्ण. परमात्म्याचा अवतार हा पूर्ण आहे. आणि असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा पूर्ण अवतार असणारा, परिपूर्णतम अवतार असणारा अवताराला येतात. परमात्मा अवताराला येताना कोणती साधना आणतो, परमात्मा कोणतं कार्य करतो, त्या अभंगाचं चिंतन जगद्गुरु श्री तुकोबाराय करतात. थोडंसं जर आपण अभंगाची पूर्वपीठिका पाहिली तर प्रत्येक मनुष्य धंदा करीत असतो. माणूस प्रत्येक मनुष्य जो क्रिया करतो तो त्याचा धंदाच आहे. मग तो धंद्यामध्ये भिन्नता आहे, व्यवहारामध्ये भिन्नता आहे. कोणी शेती करत असेल, कोणी नोकरी करत असेल, कोणी किराणा भुसार मालाचा व्यापारी असेल, तो जी क्रिया करतो तो त्याचा व्यापारच आहे, धंदाच आहे. महाराज एक उदाहरण दिलेले प्रातस्मरणीय गुरुवर नतुसिंग बाबा सांगायचे, एक मनुष्य आपल्या मुलीला मुलगा पाहण्यासाठी गेला. गेल्यानंतर सगळे चांगले जाणकार माणसं होते. मुलीला मुलगा पाहायचा होता. मुलाच्या वडिलांना विचारलं, म्हटले महाराज आपले चिरंजीव काय करतात? म्हटले आमचे चिरंजीव सतत देवघेवीचा व्यापार करतात. आनंद वाटला. मुलीच्या वडिलाला वाटला देवघेवीचा वापर करतात म्हणजे नक्कीच सावकारकी असेल. मोठ्या थाटामाटामध्ये लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ती मुलगी घरामध्ये येते, पाहते तर सगळं दारिद्र्याचं साम्राज्य. घरात काहीच नाही, सगळं दारिद्र्यच आहे. ती मुलगी एका महिन्यामध्ये घरी पित्याकडे येते. वडिलाला म्हणते, महाराज बाबा तुम्ही लग्न केलं पण तो घरामध्ये सगळं दरिद्रता आहे. म्हटले काय करायचं? त्यावेळेस ते मुलीचे वडील भांडण्यासाठी येतात. मुलाच्या वडिलाला म्हणतात, का हो तुम्ही सांगितलं होतं तुमच्या घरी सावकारीचा व्यापार आहे. त्यावेळेस ते मुलाचे वडील म्हणतात, आम्ही सावकारीचा व्यापार नाही म्हटलो, देवघेवीचा व्यापार चालू आहे. म्हटले तो चालू आहे म्हणे. बघा देवघेव करतात म्हणजे आमचे जे काही चिरंजीव आहेत आहे का नाही, जांभळी देतात आणि झोप घेतात, तो व्यवहार चालूच आहे. म्हटले विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक मनुष्य काहीतरी व्यापार करतच असतो, धंदा करतच असतो. नव्हे आरानोक संसार हाते सर्व काळ चित्ती हाची धंदा देवधर्म सांदी पडेले सकळ विषय गोंधळ गाजत असे. हा सामान्य मनुष्याचा धंदा आहे. संत महात्मे धंदा करतात. दिना रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे संकल्पिला देह देवा संकल्पिला देह देवा दिन रजनी हाते
हाची धंदा गोविंदाचे पोवाडे हाची धंदा गोविंदाचे पोवाडे रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे संकल्पिला देह देवा ओ संकल्पिला देह देवा हो रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे संकल्पिला देह देवा देवा संकल्पिला देवा तुम्ही आम्ही धंदा करतो, आपला धंदा आहे. देवधर्म सांगी पडिले सक विषय गोंधळ गाजत असे. संत महात्मे धंदा करतात. येऊनी संसारी मी तो एक जाणे हरे नेने आणि काय धंदा नित्य ध्यात असे गोविंदा दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. तसा परमात्माही धंदा करतो. तुम्ही आम्ही धंदा करतो, संत महात्मे धंदा करतात, परमात्माही धंदा करतात. पण विशेष भाव असा धंदा करत असताना भांडवल लागतं. संत महात्मे धंदा करतात. संतांचं भांडवल कोणतं आहे? भांडवल गाठी तरी विश्वास. संतांचं भजन हे धंदा आहे. संत महात्मे सतत देवाचं भजन करतात. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. मग ते भजन करत असताना संतांचं भांडवल कोणतं असं तरी विश्वास आहे. तसं परमात्माही धंदा करतात. पण तो धंदा करत असताना देवाचं भांडवल काय? जगद्गुरु श्री तुकोबर आहे सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या घेवोनिया चक्र गदा 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 हाची धंदा करीतो हाची धंदा करीतो तारा के पाया पाची तारा के पाया पाची हारी तारा के पाया पासी घेवोनिया चक्र गदा हाची धंदा करीतो हाची धंदा करीतो हाची धंदा करीतो घेवोनिया चक्र गदा हाची धंदा करीतो हाची धंदा करीतो हाची धंदा करीतो जगद्गुरु श्री तुकोबारे सांगतात परमात्माही धंदा करतात. परमात्मा धंदा करीत असताना परमात्म्याच्या धंद्यातलं भांडवल काय? तुकोबारे सांगतात घेऊनिया चक्र गदा हाची धंदा करीतो. परमात्मा काय करतात? चक्र घेतात, गदा घेतात आणि धंदा करतात. त्याचं कारण आहे. कारण त्या चक्रगदा परमात्म्याला का घ्यावं लागलं असेल त्याचं कारण आहे. जगामध्ये अधर्मी लोकांचं प्राबल्य वाढलं, राक्षसांचं प्राबल्य वाढलं, दैत्यांचं प्राबल्य वाढलं. ते राक्षस काय करतात? भक्तांना भक्ती करू देत नाहीत, भक्तांना धर्माचं आचरण करू देत नाहीत. परिणाम काय होतो? साधू पुरुषाला जर धर्माचं आचरण करू नाही दिलं अधर्मी लोकांनी, परिणाम धर्माचा ऱ्हास होणार. मग त्या अधर्मी लोकांना राक्षसांना मारण्यासाठी परमात्मा चक्रगदा धारण करतात. विठ्ठल देवाचा स्वभाव आहे. देवाचा स्वभाव आहे. माधवो भक्तवत्सल. हा परमात्मा भक्तवत्सल आहे. भक्ताला जर कोणी दुःख दिलं तर देवाला सहन होत नाही. तुकाराम महाराज गोड म्हणतात, महाभारतामध्ये गोड श्लोक आलेला आहे.
मज गांजिरे ते साहे तरी माझं भक्ताचे न साहे. नाथ महाराज गोड चिंतन करतात. एक वेळ देवाला तुम्ही जर काय बोलले तर देव सहन करेल, पण माझ्या भक्ताला जर कोणी त्रास दिला भगवंताला शरण सहन होत नाही. महाभारतामध्ये गोड प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांचा कैवार घेऊन इतकं गोड बोलतात. भगवान ज्यावेळेस युद्धाचा प्रसंग आलेला आहे, श्रीकृष्ण परमात्मा कौरवाला म्हणतात, म्हणजे दुष्टांनो ऐका म्हणे, तुमचं माझं वैर नाही लक्षात ठेवा, पण माझ्या भक्ताला तुम्ही वैर करता म्हणून सगळ्यात पहिले वैरी माझे तुम्ही आहात म्हणजे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बोलतात. म्हणून देवाला भक्ताला दुःख दिलेलं सहन होत नाही. न सहावे दुःख भक्ताचे या देवा, अवतार घ्यावा लागे रूप. न सहावे दुःख भक्ताचे या देवा, हरिजनाची कोणा न घडावी निंदा. सहात गोविंदा नाही त्याचे, रूपा येऊनिया धरी अवतार. भक्ता अभयकर खळा कष्ट. परमात्म्याला भक्ताला जर कोणी दुःख दिलं भगवंताला ते सहन होत नाही. मग तो परमात्मा काय करतो, धावत येऊन भक्ताचं संरक्षण करत असतो. त्याचं मुख्य जर कारण काय असेल, संत महात्मे काय करतात, संत महात्मे धर्माचं रक्षण करतात. भगवान परमात्मा साधू पुरुषांचंच काय रक्षण करतात, साधू पुरुषांना जवळ करतात. त्यासाठी परमात्म्याने 3 आयुध धारण केले, शंख चक्र गदा आयुधे अपार. महाराज सांगतात, न्यून ते पुरे करू द्यावे किंवा वागवितो फार भक्तासाठी. परमात्म्याने हातामध्ये शंख घेतलेला आहे, परमात्म्याने हातामध्ये चक्र धारण केले, परमात्म्याने हातामध्ये गदा धारण केली. का धारण केले त्याचं कारण आहे महाराज. गोड चिंतन आले. ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय काढा तुम्ही. भगवान परमात्म्याच्या अर्जुनाच्या रथाचं चिंतन करताना ज्ञानोबरे गोड चिंतन करतात. अर्जुनाचा रथ कसा आहे, गोड आहे महाराज. जावळे गरुडाचे जावळीचे कांतले 4, गरुडाच्या बरोबरीचे 4 घोडे होते महाराज अर्जुनाच्या रथाला. आणि त्या अर्जुनाच्या रथावर सारथी कोण होते, जे अश्ववाहू को वापन वैकुंठीचा राणा जाण. त्या रथाचे गुण काय वर्णो. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य श्रीकृष्ण परमात्मा वैकुंठ नायक परमात्मा करत होते. काय अर्जुनाचं वैभव आहे. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्य पण पार्थाचे करीतो असे. पुढे ऐका परमात्मा काय करतात, पायकू पाठीशी घातला आपण पुढा राहिला. त्याने पांचजन्य अस्फुरीला अवलीलाचे, पांचजन्य ऋषिकेशो देवदत्तम धनंजय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या हातामध्ये पांचजन्य नावाचा शंख आहे. परमात्म्याने काय केलं, पांचजन्य नावाचा शंख स्फुरण केला, म्हणजे काय केला, वाजवला. परिणाम काय झाला, ज्ञानोबरांनी इतकं गोड वर्णन केले. 3 लोक दंडळीत, मेरू मांदा आंदोळीत, समुद्र उसळत कैलासवरी. त्या सृष्टी गेली रे गेली, देहाची तिनं थोकला. सगळे ब्रह्मादिक देव म्हणाले आता देवाने शंख वाजवलाय. देवाचे शंख वाजवण्याचा परिणाम असा होतो, जे राक्षस आहेत कौरव आहेत त्यांना धाक बसतो. विठ्ठल विठ्ठल गाजर ऐकती तर उभेची ही एक गालती. एक म्हणती एका ते सावध रे सावध, सृष्टी गेली रे गेली आहे. ते कौरव म्हणू लागले आता संपलं म्हटले. देवाचा शंख वाजवण्यामुळं अर्धे कौरव नष्ट झाले. विठ्ठल विठ्ठल भगवंताचा शंख ध्वनी आहे. भगवंतांनी पांचजन्य नावाचा शंख वाजवला. त्याचा परिणाम असा झाला, समुद्राचं पाणी कैलास पर्वत ओढत गेलं महाराज. 3 लोक थरथर थरथर कापू लागले. भगवंताच्या या शंखाचा एवढा मोठा महिमा आहे. मेरू मांदार आंदोलित ज्ञानोबराय सांगतात, मेरू मंदार जे काही पर्वत आहे ते डगमग डगमग करू लागले. एवढा मोठा परमात्म्याच्या शंखाचा आवाज आहे महाराज. त्याचा परिणाम झाला, भगवंतांनी हातात शंख धारण का केला. शंख वाजवल्याबरोबर जेवढे कौरव होते त्या कौरव सैन्यांची जी काही सगळी शक्ती होती ती सगळी शक्ती परमात्म्याने नष्ट करून टाकली. विठ्ठल विठ्ठल म्हणून भगवंतांनी शंख धारण केला. परमात्म्याने हातामध्ये चक्र धारण केलं. का धारण केले त्याचं कारण आहे. काय झालं, श्रीकृष्ण परमात्म्याच्या आत्याला एक मुलगा झाला. तो असा विचित्र मुलगा होता, त्याचं नाव होतं शिशुपाल. त्याला 3 डोळे होते आणि 4 हात होते. त्याने काय केलं होतं, बबरूच्या स्त्रीचं अपहरण केलं होतं. दुष्ट होता. जन्माला आला तेव्हा गाढवासारखा ओरडला होता. त्यांच्या ऋषींनी सांगितलं याला मला मारून टाका. पण असं वडिलाला वाटलं पोरग विचित्र आहे म्हटले. 3 डोळे काय झाले, 4 हात झाले, गाढवासारखा ओरडतो जन्माला आल्यानंतर, ह्याला आपण मारून टाकू असा विचार करत असताना आकाशवाणी झाली. म्हटले हे राजा, तुझ्या मारण्यानं हा पुत्र मारणार नाही म्हटले. हा मोठा पराक्रमी होईल.
मग त्यावेळेस त्या पित्याने प्रश्न केला, मग याचा मृत्यू कोणाच्या हातून होईल? सांगितलं, ज्याने ह्या मुलाला मांडीवर घेतलंय, मांडीवर घेतल्यानंतर त्याचा तिसरा डोळा 2 हात गळून जातील, त्याच्या हातून याचा मृत्यू होईल. विठ्ठल आणि मग सगळे गावागावाचे लोक त्या विचित्र मुलाला पाहायला आले. अरे म्हणले विचित्र मुलगा आहे, चला बघायला, चला बघायला. सगळे आले. ती आई काय करायची, सगळ्याच्या मांडीवर मुलाला द्यायची. आता आपल्या आत्याला मुलगा झाला म्हणून श्रीकृष्ण परमात्मा बलराम दादाही आले. आत्या तुला मुलगा झालाय म्हणे, दाखव कसा आहे मुलगा. भगवान परमात्म्याने आपल्या मांडीवर घेतल्याबरोबर तिसरा डोळा, 2 हात गळून गेले. आईला वाटलं भगवंताच्या हातून मृत्यू आहे. भगवंताची प्रार्थना केली, देवा माझ्या मुलाचे अपराध क्षमा कर. भगवंताने सांगितलं, आत्या मी क्षमा करेन, क्षमा करणं योग्य असे 100 अपराध ह्या शिशुपाळाचे मी क्षमा करेन, पण 100 अपराधाच्या पुढे जर हा गेला तर ह्याला मी चक्राने मारून टाकेन. आणि अशा प्रकारे पुष्कळ अपराध त्या शिशुपालाने केले. धर्माच्या राजेश्वरी यज्ञामध्ये ज्यावेळेस अग्रपूजेचा मान भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला देण्यात आला, त्यावेळेस हा शिशुपाळ भर सभेमध्ये आला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नको ते शब्दामध्ये अवज्ञा करू लागला, बोलू लागला. भगवान परमात्म्याने 100 ज्यावेळेस त्याचा अपराध होता, त्यावेळेस काय केलं परमात्म्याने, हा राजसोयाच्या सभासदी देखता त्रिभुवनाचे मांदी, कैसा शतदा दुर्वादी निस्तेजलासी, ऐशी अपराध या शिशुपाळा, आपण पया ठाव दिदला गोपाळा. ज्यावेळेस त्याचे 100 अपराध होतात, ही ओवी सुद्धा 11व्या अध्यायामध्ये 101 क्रमांकाची आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबराने सुद्धा बरोबर 100 वेळा झाल्यानंतर शिशुपाळाला मोक्ष दिला. विठ्ठल विठ्ठल. भगवंतांनी चक्र घेतलं आणि चक्राचं स्मरण केल्यानंतर असा अपराधी दुष्ट शिशुपाळ भर सभेमध्ये त्या शिशुपाळाचं जे काय मस्तक आहे धडा वेगळं परमात्मा करून टाकून त्याला मोक्ष दिला. परमात्मा चक्र घेऊन काय करतात, दैत्याचा नाश करतात. भगवंताने आपल्या हातामध्ये गदा धारण केली. गदा सुद्धा का धारण केली, ज्ञानोबरे गोड वर्णन करतात. कौनी ते उदार गदा असुरा देत कैवल्य सदा, कैसे चक्रहन गोविंदा सौम्य तेजे मिरवे देवा. कौनी ती उदार गदा, काय तुमची उदार गदा आहे. भगवंताची गदा त्याच्या पाठीवर बसते, तो त्याला कपाळ मोक्ष नाही, सायुज्य मोक्ष प्राप्त होतो. महाराज काय भाग्य आहे. मग कधी कधी वाटतं राक्षस व्हावं काय, असं वाटतं. जर ह्यांना राक्षस होऊन सायुज्य मोक्ष आहे, किती भाग्य आहे यांचं. म्हणजे भगवान परमात्मा राक्षसांना मारून मोक्ष देतात. कवने ते उदार गदा महाराज सांगतात. परमात्म्याने हातामध्ये चक्र धारण केलं, गदा धारण केले, शंख धारण केलं. परमात्मा असं का करतात, त्याचं कारण जगद्गुरु तुकोबारे गोड सांगतात. धर्म रक्षावया अवतार धर्म रक्षावया अवतार धर्म रक्षावया अवतार धर्म रक्षावया अवतार पूजा पाळीची भक्त जना, पूजा पाळीची भक्त साठी जन्म दोषी अंबरुषीसाठी जन्म दोषी. पूजा पाळीची भक्त पूजा पाळीची भक्त जना, अंबरुषीसाठी जन्म दोषी अंबरुषीसाठी जन्म दोषी. महाराज सांगतात धर्म रक्षावय अवतार घेसी आपल्या पाळीशी भक्तजना. भगवंताच्या अवताराचं प्रयोजन आहे धर्माचं रक्षण करणं आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे. परमात्मा जन्म घेतो, अवताराला येतो. काय येतो, कारण त्याचं अवताराचं प्रयोजन परमात्मा गीतेमध्ये सांगतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां
धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्ञानोबरांची ओळख खूप गोड आहेत. ज्ञानोबरे सांगतात, जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघा स्वभावे आद्यासे, म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणे ना ठेवी. जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मोहा, ते वेळी आपल्याचे कैवारे मी साकार होऊन अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे घेऊन खाली, अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी. सज्जना करवे गुढी सुखाची उभुवी, दैत्याचे कोळी नासे, साधूचा मानू घेऊशी, धर्मासे नीतीशी शेज भरी. मी अविवेकाची काजळी, फेडून विवेक दीप उजळी. तर योगी अपाहे दिवाळी निरंतर, स्वसुखे विश्व कोंदे, धर्माची जगी नांदे. भक्तानी गती दोंदे सात्विकाची, तै पापाचा आचूळ फिटे, पुण्याचे पाठ फुटे. जय मूर्ती माझे प्रगटे पंडू कुमारा, ऐसिया काजा लागे अवतरे मी युगी युगी. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक युगाला धर्माचं रक्षण करणे देवाचं कार्य आहे. परमात्मा काय करतात, आपुल्याचे काय वारे, आपुल्याचे म्हणजे भक्ताचे काय वारे, साकार होऊन अवतरे. परमात्मा सगुण साकार होतात आणि अज्ञान रूपी अंधार नाहीसा करतात. अधर्माची अवधी तोडी, अधर्माची मर्यादा संपून टाकतात. जगातले सगळे दोष नाहीसे करतात. धर्माशी नीतीशी शेज भरी. परमात्मा धर्माचं नीतीचं ऐक्य करतात. काय परमात्म्याचं अवताराचं प्रयोजन आहे. गुरुवर एक गोड उदाहरण सांगतात. जगामध्ये आज धर्माची नीतीची फारकत आहे. धर्म सांगणारे लोक नीतीनं वागत नाहीत आज सध्याच्या काळामध्ये. थोडंसं जर आपण चिंतन केलं, पहा, दारू पिऊ नका सांगणारा मनुष्य दारू पिऊन प्रवचन करतो. काय अर्थ आहे त्याला महाराज. धर्माचे नीतीची फारकत झाली. गुरुवर्य प्रातस्पुण्य वैकुंठाशी घुले बाबा अर्थ सांगायचे धर्माचा नीतीचा. धर्म म्हणजे शास्त्राचे प्रत्यक्ष आज्ञा धर्म, आणि नीती म्हणजे त्या शास्त्राज्ञाप्रमाणे वागणं, त्याला नीती म्हणा. विठ्ठल विठ्ठल. सध्याच्या काळामध्ये धर्माचं नीतीचं ऐक्य नाही. धर्माबद्दल बोलणारेच माणसं नीतीने वागू लागले सध्याच्या काळामध्ये, आहे की नाही. कलीचा काळ असल्यामुळं महाराजांनी गोड चिंतन केले. भगवान परमात्मा अवताराला येतात आणि धर्माचं नीतीचं ऐक्य करतात. अविवेकाची काजळी, फेडून विवेक दीप उजळी. योगिया पाहे दिवाळी निरंतर. देवाचा अवतार झाल्यानंतर काय होतं, स्वसुखे विश्व कोंदे. स्वसुखामध्ये आत्मस्वरूपामध्ये सगळे विश्व कोंदून जातं. धर्माची जगी नांदे. झाले रामराज्य काय म्हणे आम्हासे, धरणी धरी पीक, गाय वळल्या म्हशी. धर्माची जगी नांदे. भक्ता निगती द्वंद्वे सात्विकाची. देव अवतार आल्यानंतर पापाचा पर्वत नाहीसा होतो. पुण्याची पहाट उदयाला येते. महाराज केलं, पुण्याची पहाट उदयाला येते आणि जिकडं तिकडं आनंदाचा उत्सव होतो. कशामुळे घडतं, देवाच्या अवतारामुळे घडतं. विठ्ठल विठ्ठल. भगवान धर्माचं रक्षण करतात. का करतात, धर्मो विश्वस्य जगत प्रतिष्ठा असं म्हटलं. जगाचं समाधान हे धर्मावर अवलंबून आहे. जगाचं समाधान संपत्तीवर अवलंबून नाही. जगाचं समाधान पैशावर अवलंबून नाही. जगाचं समाधान हे धर्मावर अवलंबून आहे. आज मनुष्याने किती जरी संपत्ती प्राप्त करून घेतली, मनुष्याला समाधान नाही महाराज. पण जो धर्मानं वागतो तो नक्कीच समाधानी आहे. धर्माचं महत्वच असं आहे. धर्म शब्दाचा अर्थ काय हो, चांगलं बोलणं, चांगलं पाहणं, चांगलं करणं, चांगल्या क्रिया करणं, मनामध्ये सद्विचार ठेवणं, सगळ्याविषयी पूज्य भावना ठेवणं, प्रेम भावना ठेवणं, कुणाविषयी देश भावना न ठेवणं, सगळ्या चांगल्या क्रिया करणं म्हणजे हाच धर्म आहे. धर्म म्हणजे दुसरा तिसरा काय. भगवान परमात्मा सांगता, आपण जर आपल्या अंतःकरणापासून जगामध्ये चांगल्या क्रिया केल्या, चांगलं पाहिलं, चांगलं बोललं, चांगलं केलं, चांगलंच होत असतं महाराज. कारण धर्म हा धर्माचरण करणाऱ्या साधूच्या आश्रयानं राहतो. धर्म हा काय असा काय वस्तू आहे का धर्म म्हणजे नाही. धर्म हा जसा माईक हे वस्तू आहे, तर धर्म हा काय वस्तू आहे का नाही. धर्म हा गुण आहे आणि गुण हा गुणीच्या आश्रयानं राहत असतो. तद्वत धर्म हा धर्माचरण करणाऱ्या साधूच्या आश्रयानं राहतो. अधर्म हा अधर्मी लोकांच्या आश्रयानं राहतो. मग जे अधर्मी आहेत त्या अधर्मी लोकांना मारल्याशिवाय धर्माचरण करणाऱ्या लोकांचं रक्षण होऊ शकत नाही. तुकाराम महाराजांनी गोड वर्णन केले, जर आपल्याला दळण व्यवस्थित करायचं असेल तर त्या गव्हातले ज्वारीतले खडे बाजूला करावे लागतील. निवडावे खडे तरी दळण ओझ घडे. तुकाराम महाराज म्हणतात, शेतात जर पीक चांगलं यावं असं वाटत असेल, निवडावे तण, शेती करावी राखण. तुकाराम महाराज सांगतात, तण काढून टाकलं पाहिजे.
नाही तर काँग्रेसच जास्त उगवतं महाराज. भुईमुग कमी काँग्रेसच जास्त असं घडलं जातं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात पीक चांगलं यावं असं वाटत असेल तर भारतातून काँग्रेस काढून टाका. विठ्ठल विठ्ठल. निवडावे तण तुकोबरे सांगतात शेती करावे राखण. तण काढून टाकलं पाहिजे, शेतामध्ये राखण केली पाहिजे. तसं जे अधर्मी लोक आहेत, अधर्मी राक्षस लोक आहेत, साधूंना त्रास देतात, भक्तांना त्रास देतात. म्हणून परमात्मा काय करतात, अवतराला येऊन अधर्मी राक्षसांचा नाश करतात. अधर्मी लोकांना मारल्याशिवाय धर्माचरण करणाऱ्या साधूचं रक्षण होऊ शकत नाही. साधूचं रक्षण झाल्याशिवाय धर्माचं रक्षण होऊ शकत नाही. आणि धर्माचं रक्षण झाल्याशिवाय जगामध्ये स्थैर्य प्राप्त होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आता भगवान परमात्मा अवताराला येऊन चक्रगदा घेऊन काय करतात, अभंगाचं दुसरं चरण. भगवान परमात्मा काय करतात, घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. परमात्मा भक्ताला आपल्या पायाजवळ ठेवतात आणि काय करतात, राक्षसांना मारून टाकतात. कारण भक्ताचं रक्षण झाल्याशिवाय धर्माचं रक्षण होणार नाही. धर्माचं रक्षण झाल्याशिवाय जगामध्ये समाधान प्राप्त होणार नाही. जगाचं समाधान कशावर अवलंबून आहे, धर्माच्या रक्षणावर अवलंबून आहे. धर्माचं रक्षण कशावर अवलंबून आहे, साधूच्या रक्षणावर अवलंबून आहे. म्हणून साधूचं रक्षण होण्यासाठी परमात्मा हातामध्ये चक्रगदा घेतात. ठीक आहे, तुकोबारांना प्रश्न केला, तुमचं म्हणणं ठीक आहे. देवाने चक्रगदा हातामध्ये धारण केले, कशासाठी केले, भक्ताचं रक्षण करण्यासाठी, भक्ताला पायाजवळ ठेवण्यासाठी, दुर्जनाचा नाश करण्यासाठी. दुर्जनाच्या नाशाला चक्रगदेचा उपयोग आहे, पण भक्ताला पायाजवळ ठेवण्यासाठी चक्रगदा काय कामाची आहे, ऐक नाही. भगवान प्रातस्मरणीय गुरुवारी बाबा गोड सांगतात, भगवंतांनी पांडुरंगाने हातामध्ये काय धारण केले माहिती ना आपल्याला, शंख आणि काय कमळाचं फुल आहे. देवाने हातात चक्र धारण केलं नाही. भगवान गुरुवारी बाबा सांगतात, एखादा वारकरी आला चक्राने काय वारकऱ्याला उडवायचं काय म्हटले, वारकऱ्याला उडवायचं नाही. मग देवाने चक्रगदा भक्ताला पायाजवळ ठेवण्यासाठी चक्रगदेचा काय उपयोग आहे. तुकाराम महाराज गोड सांगतात, बरोबर आहे तुमचं, भक्ता राखे पायापाशी. चक्रगदा काय करतं, भक्ताचे दोन शत्रू आहेत, एक बाह्य शत्रू आणि एक अंतरशत्रू. बाह्य शत्रूचा नाश परमात्मा चक्रगदेने तर करतातच करतात, पण बाह्य शत्रूपेक्षा अंतरशत्रू खूप मोठे घातक आहेत. अभिमान, मोह, ममता, आशा, आणि हे जे काय शत्रू आहेत अंतकरणातले, हे शत्रू देवापासून दूर नेतात भक्ताला. काय करतात, अभिमान राशी जयाचे ठाई, तुका म्हणे तई देव दुरी, तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरुतो समान भारदेवा, तुका म्हणे अभिमान नारायणा न सोसे. परमात्म्याला अभिमान सहन होत नाही. दुराविले दूर अशाबद्ध देवा, करिता या सेवा कुटुंबाची, अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार, म्हणून अंतर तुझ्या पायी. तुकाराम महाराज सांगतात, हे अंतकरणातली आशा, अंतकरणातला मोह, अंतकरणातली ममता, अंतकरणातले अहंकार आपल्याला देवापासून दूर घेऊन जाते. मग चक्रगदा काय करतं, नाथ महाराजांनी भागवतामध्ये गोड चिंतन केले, चक्र अभिमानाचा करी चेंदा,
मोह ममता छेदी गदा शंख उद्बोधी निज बोधा निज कमळे सदा निज भक्त पूजी. नाथ महाराज गोड चिंतन करतात. भक्ताच्या अंतःकरणातला जो अभिमान आहे, परमात्मा हातामध्ये चक्र घेऊन भक्ताच्या अंतःकरणातला अभिमान नाश करतात. मोह ममता छेदी गदा. गदा काय करते देवाची? भक्ताच्या अंतःकरणामध्ये असणारा जो काय मोह आहे, ममत्व आहे, त्या ममत्वाचा नाश परमात्म्याची गदा करते. मग असा भक्त पवित्र झाल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा हातातला शंख घेतात, त्याच्या गालाला लावतात. परिणाम त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञानाचं स्फुरण पावतं. असा निर्मळ झालेला महावैष्णव निज कमळे सदा निज भक्त पूजी. हातातल्या कमळाने परमात्मा त्या निर्मळ भक्ताची पूजा करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. असा जो भगवान परमात्मा आहे, तुकाराम महाराज सांगतात, भक्तारा के पायापाशी दुर्जनाशी संवारी. पण भगवान परमात्मा असं काम करण्यासाठी परमात्म्याला आपल्या अव्यक्त रूपातून सगुण साकार रूपामध्ये यावं लागतं. अभंगाचं तिसरं चरण. अव्यक्त अव्यक्त ते आकार दे. अव्यक्त अव्यक्त ते आकार दे. अव्यक्त अव्यक्त ते आकार दे. अव्यक्त 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 ते आकार दे. अव्यक्त अव्यक्त ते आकार दे. अव्यक्त अव्यक्त रूपाले गुणवंत रूपाले गुणवंत रूपाले गुणवंत भक्ता भक्तरागे पाया पासी. भक्ता भक्तरागे पाया पासी. रूपाले गुणवंत रूपाले गुणवंत रूपाले गुणवंत रूपाले गुणवंत भक्ता भक्तरागे पाया पासी. भक्ता भक्तरागे पाया पासी. अव्यक्त ते आकार दे. रूपाले गुणवंत रूपाले गुणवंत रूपाले गुणवंत. अव्यक्त ते आकार दे. रूपाले गुणवंत रूपाले गुणवंत रूपाले गुणवंत. अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत. श्री तुकोबाने सांगतात, भक्तावर अनुग्रह करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी, दैत्याचा नाश करण्यासाठी तो परमात्मा, अव्यक्त स्वरूपातला परमात्मा व्यक्त स्वरूपामध्ये येतात. निर्गुण परमात्मा सगुण स्वरूपामध्ये येतात. महाराज सांगतात, परमात्म्याचं मूळ जे स्वरूप आहे कसं आहे? अव्यक्त निराकार नाही जा आकार जेथून चराचर हर्षी भजे. अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम तथा अरसम नित्यम अगंधवच्च. अर्जुना काहीच जेत नाही, तो प्रकृतीचा भरताप आहे. परमात्मा या ठिकाणी काहीच नाही, रूप नाही, रंग नाही, नये वर्णछया, निर्विकार निर्गुण, तोही रघुराया.
परमात्मा या ठिकाणी काहीच नाही महाराज. निर्विकार निर्गुण स्वरूपाचा परमात्म्याचं मुद्दल स्वरूप आहे. काय झालं, काशी क्षेत्रामध्ये कबीर महाराज भजन करीत होते. श्रीराम जय राम जय जय राम. कबीर श्रीराम जय राम जय जय राम. दादू पिंजरे नावाचे भगवत भक्त होते. ते आश्रमामध्ये देवाच्या चरणाची सेवा करत होते. चरणाची सेवा करत होते. कबीर महाराज खिडकीतून बघतात दादू पिंजरे काय करतात म्हणून. तसं दादू पिंजरे म्हणतात, इधर उधर क्या देखत हो, दादू चुरावे पाव. अरे म्हटले महाराज, कबीर महाराज इकडे तिकडे काय बघता म्हणे. दादू चुरावे पाव. जे दादू पिंजारी चरणाची सेवा करतात. कबीर महाराज हे संपूर्ण अधिकारी बघतो होते. ते म्हणाले, दादू भडवा पाव क्या चुरावे, जिस हात ना पाव. विठ्ठल विठ्ठल. ज्या परमात्म्याला हात नाही, पाय नाही, अर्जुना काहीच येत नाही, तो प्रकृतीचा भरता पाहिजे. त्या परमात्म्याची सेवा करता येईल का हो महाराज? अव्यक्त स्वरूपाचं परमात्म्याचं मूळ स्वरूप आहे. पण असा अव्यक्त स्वरूपातला परमात्मा, निर्गुण स्वरूपातला परमात्मा रूपाला येतो. तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. तुकाराम महाराज सांगतात, अव्यक्त चांगले रूपा आले. ज्याला रूप नाही, आकार नाही, असा परमात्मा भक्तावर अनुग्रह करण्यासाठी सगुण स्वरूपामध्ये येतो. अशा प्रकारे साकार स्वरूपामध्ये येतो. थोडं शंका घेते तिथं. अशी शंका घेते श्रोते तुकोबरांना म्हणतात, महाराज देवाला अव्यक्त स्वरूपामध्ये राहून दैत्याचा नाश करता येत नाही का म्हटले. दुसरी शंका अशी केली श्रोत्यांनी. म्हटले महाराज, जसा एखादा श्रीमंत मनुष्य एखाद्या नोकराकडून कामं करून घेतो, तसा परमात्मा इंद्रादिक देवताकडून हे काम का करून घेत नाही. विठ्ठल विठ्ठल. उत्तर जगद्गुरू तुकोबारे गोड देतात. परमात्म्याला अव्यक्त स्वरूपामध्ये राहून दैत्यांचा नाश करता येतो, आहे का नाही. पण त्याचे काय तुकोबारे गोड चिंतन केलेलं आहे तिथं. वेदांत शास्त्राचा असा नियम आहे, कुठलाही व्यवहार समान सत्तेमध्ये होत असतो, विषम सत्तेमध्ये व्यवहार होत नाही. 3 प्रकारच्या सत्ता वेदांतामध्ये सांगितल्या. एक पारमार्थिक सत्ता आहे, एक व्यावहारिक सत्ता आहे आणि एक प्रातिभाषिक सत्ता आहे. ज्याचा कधीही बाध होत नाही ते व्यावहारिक सत्ता आहे. उदाहरणार्थ ब्रह्म कधी बाध होत नाही. व्यावहारिक सत्ता ब्रह्मज्ञानाने जिचा बाध होतो ते व्यावहारिक सत्ता आहे. आणि प्रातिभाषिक सत्ता ब्रह्मज्ञाना वाचून जिचा बाध होतो तिला प्रातिभाषिक सत्ता म्हणा. विठ्ठल विठ्ठल. हे जगत व्यावहारिक सत्तेतलं आहे, ब्रह्मज्ञानाने बाध होतो. मृगज घटपटात रज्जूवर सर्प भासला, हे प्रातिभाषिक सत्तेतलं आहे. अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान झालं की त्या अध्यस्त वस्तू पण काय होतात, नाहीसे होतात. म्हणजे प्रातिभाषिक सत्तेतले पदार्थ आहेत. 3 सत्ता आहेत. कुठलीही समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो. पहा, मृत्तिका आणि घट यांच्यामध्ये साधक व्यवहार होतो. का होतो? समान सत्ता आहे. लाकूड अग्नी यांच्यामध्ये बाधक व्यवहार होतो. का होतो? समान सत्ता आहे. महाराज थोडं चिंतन करा. काय झालं, काही प्रेक्षक जे आहेत अशा प्रकारे रामायण लागलं होतं टीव्हीवर. पडद्यावर रामायण चालू होतं. रामायण चालू असताना मारुती रायाने काय केली, लंका पेटवली. सगळी लंका धाड 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 पेटते. राक्षस जळून जाऊ लागले. लंका पेटली सगळी, पण तिथं प्रत्यक्ष जर पाहिलं तर ते पडदाही जळत नाही, ते प्रेक्षक सुद्धा जळत नाही आणि काहीच जळत नाही. विठ्ठल विठ्ठल. पडद्यावर तर अग्नी दिसतो पण पडदा जळत नाही, तिथले लोक जळत नाहीत. का जळत नाही? त्याचं कारण अग्नी हा प्रातिभाषिक सत्तेतला आहे आणि तो पडदा व्यावहारिक सत्तेतला आहे. विठ्ठल विठ्ठल. साधक बाधक व्यवहारात समान सत्तेमध्ये होतो. उदाहरणार्थ एखादा मनुष्य झोपलेला आहे, त्याच्या उशाला तांब्या भरून ठेवलेला आहे, पाणी भरून ठेवलेलं आहे. त्या झोपेमध्ये तहान लागली, खूप तहान लागली. झोपेमध्ये तहान लागली पण त्याला पाणीच मिळालं नाही. त्याच्या उशाला तांबे आहे, पण त्या उशाच्या तांब्या जरी असला तर स्वप्नातली तहान त्या व्यावहारिक पाण्याने नाहीशी होते का महाराज? नाही. तहान ही प्रातिभाषिक सत्तेतली आहे आणि जे काही पाणी आहे शेजारी ते व्यावहारिक सत्तेतले आहे. चांगला व्यवहार व्हायचा असेल तर समान सत्ता लागते. चुकीचा व्यवहार बाधक व्यवहार व्हायचा असेल तर त्याला समान सत्ता लागते. लोकांनी तुकाराम महाराजांनी विचारलं, म्हणजे लोक सांगतात, म्हटले महाराज तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण देवाला हा नियम लागत नाही. म्हटले देवाला नियम लागतो का समान सत्तेचा? जर देवाला समान सत्तेचा नियम जर आपण लावला तर देवाचं नियामकत्वच नष्ट होऊन जाईल. जे काही वेद शास्त्र उपनिषद जे परमात्म्याचं ईश्वरत्व प्रतिपादन करतात, येतो इमानी भूतानी जायंते जेने हे विश्व निर्मिले जयापासून सकळ महिमंडळे झाले अनंत ब्रह्मांडे उदरी, हे देवाचं सर्व नियामकत्व
परमात्म्याचं नाहीसं होईल. त्याचं कारण काय? मग असं असताना परमात्म्याच्या मनात आलं असतं तर परमात्मा अव्यक्त स्वरूपामध्ये राहून नुसत्या संकल्पाने राक्षसाचा नाश करू शकला असता. त्यात काय अवघड आहे महाराज? कारण काय? घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. भगवंताच्या मनामध्ये संकल्प स्फुरण पावला तर सगळ्या ब्रह्मांडाची उलाढाल होते. देवाच्या मनात आलं रावणाचा नाश व्हावा, झाला असता, लगेच झाला असता. भगवान परमात्मा वैकुंठात राहून रावणाचा नाश झाला असता. देवाच्या मनात आले कंसाचा नाश झाला पाहिजे, परमात्माने संकल्प केल्या नाश झाला असता. पण परमात्मा असं करत नाही. त्याचं कारण 3 कारणं सांगितली. पहिलं कारण असं आहे तर परमात्म्याने आपल्या संकल्पातून रावणाधिकाचा कंसाधिकाचा नाश केला असता तर लोकांना काय वाटलं असतं? जसं प्रसंग विशेषी अपघातात लोक मरतात तसं रावण सुद्धा अपघातात मेला असं म्हटले असते लोक. समजा देवाने प्रत्यक्ष सगुण साकार रूप धारण करून जर कंसाला मारलं नसतं तर लोक म्हणले असते कंसाला कोरोना झाला आणि मेला. विठ्ठल विठ्ठल परमात्मा प्रकट होतो, दैत्याला मारतो. त्याचा अर्थ असा आहे भक्ताला वाटतं देव आमच्यासाठी येतो, भक्ताला वाटतं देव आमच्यासाठी आलाय. कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोहे गजेंद्राचा धावा तोवा केला विठाई. परमात्मा ऐका नाही प्रल्हादाकारणे स्तंभी अवतार केला, विदारुणी दैत्य प्रेम पाना पाजीला. देव आल्यामुळे भक्ताला काय वाटतं? भगवान आमचा पाठीला आहे काय? देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारावे. भक्ताला असं वाटतं देव आपलं रक्षण करणार आहे. हम्मा हरीचा दासा काय भय नाही त्रैलोकी, देव आमचं रक्षण करणार आहे. त्याच्यामुळं भक्ताला एक धीर येतो आणि दैत्यांना दरारा बसतो. जेवढे राक्षस लोक आहेत त्यांना दरारा बसतो. देव येणार आपल्याला मारणार. हे पहिलं कारण झालं. दुसरं कारण काय आहे? अव्यक्त स्वरूपातला परमात्मा व्यक्त स्वरूपाला आला जर नाही तर लोक तुम्ही आम्ही कशाची उपासना कराल? कारण सगळेच निर्गुणाचे उपासक असू शकत नाही. निर्गुणाचे अधिकारी खूप मोठे सांगितले. सगळेच काही संपन्न अधिकार संपन्न नसतात. तुम्हाला आम्हाला उद्धारासाठी साधन काय? तो परमात्मा अव्यक्त स्वरूपातला परमात्मा सगुण साकार होतो. सगुण साकार झाल्यामुळे त्या परमात्म्याची मंदिरं होतात. मंदिरं झाल्यामुळे आपण त्या पांडुरंगाची उपासना करतो आणि उपासना करून मोक्षाची प्राप्ती करतो. विठ्ठल विठ्ठल नानाबरे गोड वर्णन करतात. द्रष्टा श्री गुरुमूर्ती तरी गता दृश्यपंथी तरी काया उपासते आकळता तो. द्रष्टे असणारे श्री गुरुमूर्ती सगुण साकार जर झाले नसते तर शिष्याने कुणाची उपासना केली असते. म्हणून तुकाराम महाराज सांगतात तो परमात्मा अव्यक्त स्वरूपातून व्यक्त स्वरूपामध्ये म्हणजे सगुण स्वरूपामध्ये येतो. आणि तिसरं अत्यंत महत्वाचं कारण जर काय असेल तर भक्ताची अशी इच्छा असते आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण. महातालोचन सुखावले, महातालोचन सुखावले, महातालोचन सुखावली. आता दृष्टी पुढे ऐसा जे दूर आहे, दृष्टी पुढे ऐसा जे दूर आहे, पुढे ऐसा जे दूर आहे, पुढे ऐसा जे दूर आहे. बाहे पांडुरंगा, बाहे पांडुरंगा, बाहे पांडुरंगा. भक्ताची इच्छा असते देवा ते तुमचं स्वरूप टाकून द्या म्हणे. आता आमच्यासाठी काय व्हा सगुण साकार सुंदर रूप धारण करा. तुका म्हणे भोय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. तुकाराम महाराज सांगता भक्ताने भक्त जैसेने जेत पाहे ते तर तेची होत जाय, तो मी तुझे झालो आहे खेळणे. आजी ज्ञानोबऱ्या वर्णन करतात. भक्ताच्या इच्छेनुसार परमात्माला प्रार्थना करतात देवा पंढरी क्षेत्रामध्ये या, कमरेवर हात ठेवून उभा राहा आणि असंच उभा राहा. आता वैकुंठाला जायचं नाही, इथंच तुम्हाला पंढरी क्षेत्रामध्ये आमचा उद्धार करण्यासाठी राहावं लागेल. म्हणून भक्ताच्या इच्छेसाठी परमात्मा सगुण साकार होतात. म्हणून अव्यक्त ते आकार आले, रूप आले गुणवंत. आणखी एक शंका श्रोत्यांनी केली म्हणते तुकोबर आहे भगवान परमात्म्याकडे कितीतरी नोकर आहेत, इंद्रादिक देवता देवाचे नोकर आहेत. तसं श्रीमंत मनुष्य एका नोकराकडून कामं करून घेतो तसं भगवान परमात्मा इंद्रादिक देवाला काय सांगत नाही मारा कंसाला, मारा रावणाला, मारून टाका.
त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुकोबारे सांगतात म्हटले बरोबर आहे तुमचं. म्हटले श्रीमंत काय करतो, नोकराकडून काम करून घेतो, पण काय महत्वाची कामं मात्र नक्कीच तो स्वतः करतो. एक उदाहरण दिलेलं आहे तिथं. एक मूर्ख बादशाह असतो, तर बिरबलाला त्यांनी हाच प्रश्न केला. म्हटले तुमचा देव स्वतः कामं का करतो? त्या मूर्ख बादशाने बिरबलाला प्रश्न केला. बिरबलाने उत्तर दिलं, 7 दिवसामध्ये उत्तर देतो म्हटले. बिरबलाने काय केलं, बादशाच्या 3 वर्षाचा मुलगा आहे पुतळा तयार केला. आणि मग पुतळा तयार करून दासींना सांगितलं 7 दिवसानंतर आपण यमुनेमध्ये आपण काय करणार, नौकाविहार करणार. एका नावेमध्ये तुम्ही बसायचं, 4-5 पट्टीचे पोहणारे बसायचे, आणि मी खुणावल्याबरोबर दासीला बरोबर तो 3 वर्षाचा जो काय मुलगा आहे, पुतळा आहे, तो यमुनेमध्ये टाकून द्यायचा आणि ओरडायचं, राजपुत्र बुडाले, ओरडायचं म्हटले, असं हाका मारायचा. काय झालं, 7 दिवसानंतर त्या मूर्ख बादशाला घेऊन बिरबल त्या जहाजामध्ये बसले. दुसऱ्या नावामध्ये त्या राजपुत्राला बसवलं. चालले नाव. आपला बादशाह जो आहे, मूर्ख बादशाह, राजपुत्राला पाहिल्यानंतर बिरबल खुणावतात. खुणवल्याबरोबर दासी काय करतात, त्या राजपुत्राला पाण्यामध्ये टाकून देतात आणि हाका मारतात, राजपुत्र बुडाले, राजपुत्र बुडाले, राजपुत्र बुडाले असा शब्द कानावर पडताच तो जो काही राजा आहे स्वतः नावेच्या खाली उडी टाकतात आपल्या मुलाला वाचवण्यासाठी, आणि तो पुतळा वर घेऊन येतात. वर घेऊन आल्यानंतर त्यांना कळतं पुतळा आहे. सगळेच लोक हसू लागतात. त्यांना वाटलं, त्यावेळेस तो जो काही बादशाह आहे तो बिरबलला म्हणतो, ऐसा क्यों किया? त्यावेळेस बिरबल म्हणतात, आपकी शंका मिटाने के लिए ऐसा किया. म्हटले तुम्ही काय म्हटले होते, तुमचा देव स्वतः काम का करतो, नोकराला का सांगत नाही, इंद्राधिक देवाला काम का सांगत नाही? त्यावेळेस बिरबल त्या मूर्ख बादशाला म्हणतो, बादशाह तुमचा मुलगा पडल्यानंतर इथं पट्टीचे पोहणारे होते, ते असता सुद्धा तुम्ही त्यांना आज्ञा न करता तुम्ही स्वतः उडी का टाकली? तेव्हा तो बादशाह म्हणतो, अरे म्हणले माझा मुलगा पडल्यामुळं मला दुसऱ्याला सांगण्याचं स्फुरणच झालं नाही. म्हटले मी स्वतःच माझ्या मुलाला वाचवण्यासाठी गेलो. तसंच बिरबल म्हणतो, बादशाह ऐका, जसं तुम्ही तुमच्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतः उडी टाकली, तसं आपल्या भक्ताला संरक्षण करण्यासाठी परमात्मा दुसऱ्याला सांगण्याचं देवाला भानच राहत नाही. मला झाली गरुडा टाकेले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. परमात्माला इतकी आतुरता झाली द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी, गरुडाला पाठीमागे टाकलं. ऐक नाही, भक्ताच्या कैवारे कष्टलेसे विठ्ठले, अंबरशी कारणे जन्म 10 घेतले, पांडुरंगे येव पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येव पांडुरंगे. परमात्मा भक्तावर अनुग्रह करण्यासाठी भक्ताला भगवान परमात्माला भक्ती इतर देवाला सांगण्याचं भानच राहत नाही. परमात्मा स्वतः येतात आणि भक्ताचं रक्षण करतात. विठ्ठल विठ्ठल. पुढे शास्त्रामध्ये गोड चिंतन आलेलं आहे. भगवान परमात्मा अवताराला येतात. मग तिथं काही श्रोत्यांनी शंका केली, अहो तुकोबरे म्हटले तुम्ही देवाचं सगळं सांगितलं, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाचे संवारी, पण देवाचं ह्या करण्यामध्ये शास्त्रामध्ये 2 दोष येतात म्हटले. एक वैषम्य आणि एक दैर्घ्य. म्हणजे देवाच्या ठिकाणी विषमता आहे, देवाच्या ठिकाणी निर्दयता आहे म्हटले. म्हणजे भक्ताला जवळ करायचं, दुष्टाला मारायचं, हे काही चांगलं आहे का? नाही, चांगलं नाही. तेव्हा श्रीकृष्ण तुकोबारे त्याला सांगतात, समनान बाबा तसं नाही, भगवंताचं स्वतःचं वचन आहे गीतेमध्ये, समोहम सर्वभूतेषु नवे द्वेषस्ते न प्रिय, तो मी पुससे कैसा तरी जो सर्वभूती सदा तरीसा, जित आप परायसा भागो नाही. परमात्मा कुणाला पारखा नाही, कुणाला जवळचा नाही. परमात्मा सगळ्यांना सारखा आहे. आकाश जसं सगळ्यावर प्रेम करतं, पण कुणाचा मोह धरतं का? कुणाचा मोह धरत नाही. कारण जी व्यापक वस्तू असते, व्यापक वस्तूच्या ठिकाणी परिच्छिन्नत्व संभवत नाही. जी वस्तू परिच्छिन्न आहे, परिच्छिन्न वस्तूच्या ठिकाणी अपर भाव असतो. पण परमात्मा निरपेक्ष व्यापक होणे असतो. परमात्म्या ठिकाणी परिच्छिन्न भाव राहत नाही. परमात्मा सगळ्यावर सारखंच प्रेम करतात. ब्रह्मगत सर्वगत सदा सम, जेत अनु नाही विषम, नाथ महाराज वर्णन करतात. किंवा ब्रह्म मुंगी धरवणे तुझे स्वरूप सावळे. परमात्मा कसा आहे? सगळ्यामध्ये सम आहे. मग असं असताना अशी विषमता का अनुभवाला येते? तेव्हाच भगवान परमात्मा स्वतः सांगतात, मी कोपुणी एका ते मारी ह्याची वाढवते. म्हणती एकाचा काही पक्ष करे, कोपुणी एका ते मारी ह्याची वाढवते. म्हणजे हे अज्ञानाचं रक्षण करताना ज्ञानोबरांचे वावे आहे. म्हणजे लोकांची अशी बुद्धी असते, देव एकावर प्रेम करतो आणि एकाचा नाश करतो. देवाचं प्रेम असतं एक स्वाभाविक प्रेम आहे, देवाचं नैमित्तिक प्रेम आहे. देवाचं स्वाभाविक प्रेम सर्वांवरच आहे महाराज.
जसं पर्जन्य आहे, पर्जन्य सगळ्या ठिकाणी पडतो, पण जसं बीज असेल तशी धारणा होत असते. बीज चांगला नसेल तर त्या पर्जन्याचा काय उपयोग आहे का? तसं सत्ता स्फूर्ती प्रकाश याद्वारे परमात्मा सगळ्यांना सारखाच आनंद देतो. पण जशी अंतःकरण उपाधी असेल तसं परमात्म्याचं प्रकट होत असतं. अंतःकरण उपाधी मलिन असेल तर परमात्मा प्रकट होत नाही, अंतःकरण उपाधी शुद्ध असेल तर परमात्मा प्रकट होतात. हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी वीख, तैसा सज्ञान असे मी सुख आणि दुःखत्व अज्ञान असे. विठ्ठल विठ्ठल. परमात्म्या ठिकाणी विषमता नाहीये, परमात्मा ठिकाणी विषम बुद्धी नाही. आणि दुसरं कारण सांगितलं, परमात्मा जर परमात्म्याने या दुष्टांना मारलं नाही तर काय होईल माहितीये का? तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे भूती साक्षी नारायण अवगुणी दंडन गुणी पूजा. परमात्मा सर्वत्र ठिकाणी आहे, पण अवगुणाचं दंडन झालं पाहिजे आणि गुणाचं पूजन झालंच पाहिजे. अन्यायाशी राजानं करिता दंड. तुकाराम महाराज सांगता, अन्यायाला जर राजाने दंड केला नाही तर ते दुष्ट वाढतील, जगाचा नाश करतील. म्हणून अशा दुष्टांना मारण्यामध्येच त्या दुष्टाचं कल्याण आहे. बघा, तुकाराम देवाने जर त्या दुष्टांना मारलं नसतं तर ते नरकात गेले असते, पण परमात्मा त्यांना मारून मोक्ष देतात. म्हणजे परमात्मा त्यांच्यावर अनुग्रहच करतात. विठ्ठल विठ्ठल. देवाने शिशुपालादिकांना कंसादिकांना रावणादिकांना जर देवाने मारलं नसतं तर त्यांच्या पापामुळे ते नरकाला गेले असते. देव त्यांच्यावर मारतात म्हणजे त्यांच्यावर अनुग्रह करतात, त्यांच्यावर कृपा करून. श्रीकृष्ण कोपुनी जासी मारे तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. परमात्मा रागवून मारतात तरी त्याला ब्रह्म साक्षात्कार होतो, आहे का नाही? काय देवाचा अनुग्रह आहे महाराज. तुझ्या देताना मनसे कैवल्य असे पवित्र वैर्य दिले. परमात्म्याचा अनुग्रह खूप मोठा आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, दयादीचे नाव भूताचे पाळण आणि निर्दळण कंटकाचे. कंटकाचे निर्दळन करणं म्हणजे दया आहे, त्यामध्ये काहीच अंतर नाही. सुंदर चिंतन केले. कबीर महाराज म्हणतात, राम झरोके में बैठे सबका मुजरा लेत, ज्याकी जैसी चाकरी वाकू वैसा देत म्हटले. परमात्मा झरोकेमध्ये बसलेले आहेत. ज्याची जसे कर्म असेल परमात्मा त्याला तसं फळ देत असतात. आपलं कर्मच आपल्या दुःखाला कारणीभूत असतं. परमात्मा ठिकाणी विषमता नाही, परमात्मा ठिकाणी निर्दयता नाही. परमात्मा राक्षसांना मारून सुद्धा त्यांच्यावर अनुग्रह करतात, त्यांच्यावर दया करतात. असा हा पांडुरंग परमात्मा आमच्या इच्छा पूर्ण करतो. तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका म्हणे पुरवी इच्छा, 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 जया तैसा विठ्ठल, जया तैसा विठ्ठल, ताराची कायापाशी, ताराची कायापाशी, ताराची पायापाशी, म्हणे पूर्वीच्या जया तैसा विठ्ठल. असा भगवान पांडुरंग परमात्मा जशा भक्ताच्या अंतकरणामध्ये इच्छा निर्माण होतील. कारण आमचा पांडुरंग परमात्मा कसा आहे? कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती. आमचा पांडुरंग परमात्मा कामधेनू आहे, कल्पतरू आहे, चिंतामणी आहे. तुम्ही पांडुरंगाकडे काही मागा. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविसे, भक्तारा के पायापाशी.
दुर्जनाचे संहार. एकदा मोठ्या प्रेमानं मुखाने पांडुरंगाचं नाव आणि हाताने टाळी. विठोबा रखुमाई गोड असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्मोत्सवाची लीला आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्माचा प्राकट्याचा जो काही काळ आहे तो मंगळ शुभ घडी आता जवळ आलेली आहे. भागवतामध्ये सुंदर चिंतन आलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतराला येण्याच्या वेळेस भगवान श्री शुकाचार्य मुनी परीक्षितीला सांगतात, हे परीक्षिती राजा ऐका, श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्मोत्सवाची कथा जो कोणी विचारेल, जो कोणी सांगेल आणि जो कोणी श्रवण करेल त्याचे सगळे पूर्वजांचा उद्धार होईल. विठ्ठल भागीरथी स्नाना श्रम लागे फार, करावे एकाग्र चित्त येते. भागीरथीचं स्नान करण्यासाठी श्रम लागतात, तिथं श्रम नाही म्हणे, स्नानासारखे श्रम नाही, फक्त एकाग्र चित्त करून परमात्म्याच्या जन्मोत्सवाची कथा श्रवण करायची. कथा भागीरथी स्नानाचे करीती त्याचे उद्धरती पूर्वजते. भागीरथी कथा जी आहे, कथारूपी जी भागीरथी आहे, त्या कथारूपी भागीरथीमध्ये तुम्ही एकाग्र चित्तानं जर तुम्ही श्रवण केलं तर आपल्या सर्व पूर्वजांचा उद्धार होतो. प्रसंग असा घडला गेला, परमात्म्याच्या जन्मोत्सवाची पूर्वपीठिका अशी आहे. पापी जे अभक्त दैत्य ते माजले, धरणेशी झाले ओझे त्यांचे, दिदला असे त्रास ऋषीमुनी सर्वान पूजिती देवा कोणी एक, राहिले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याभिने. परिणाम असा झाला, द्वापर युगामध्ये जी काय झालं, पापी अभक्त जे काही दुष्ट लोक होते, कंसाधिक होते, चाणूर मुष्टिक आदी दैत्य हे माजले. परिणाम काय झाला, त्यांनी सगळे यज्ञ बंद पाडले, सप्ते बंद पाडले, नाही. मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याभिने. सगळे ब्राह्मण राक्षसाच्या भीतीनं अरण्यामध्ये पळून गेले, यादव सगळे जंगलामध्ये निघून गेले. त्या दैत्याने काय केलं, त्रास दिला, भजन बंद केलं, वारी बंद केली. विठ्ठल विठ्ठल पृथ्वीवरील दैत्य माजले ते फार, गाराने सुरवर सांगवाले. परिणाम असा झाला, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय, नेत्रे वाय तोय सांगत असे. जी काही गोवत्सरूपी धारण करून जी आदिमाया आदिशक्ती जगदंबा पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे गेल्या आणि ब्रह्मदेवाला माता म्हणतात, भगवान तुम्ही माझी उत्पत्ती केली, परिणाम काय झाला, जगामध्ये पाप निर्माण झालं. धरणी मातेला भार कशाचा होतो, धरणी मातेला 10 मजली बिल्डिंगचा भार होत नाही, धरणी मातेला पापी लोकांचा भार होतो. विठ्ठल विठ्ठल सोसवेना भार मजा आता. जी काही धरणी माता आहे, ब्रह्मदेवाला बोलतात, देवा सोसवेना भर माझा आता, मग काय करा, माझा उद्धार करा, या दैत्यांचा नाश करा. मग काय झालं, ब्रह्मा इंद्र आणि बरोबर शिव चालेले सर्व शिराभिषे. ब्रह्मदेवाने काय केलं, इंद्राला बरोबर घेतलं, भगवान शंकराला बरोबर घेतलं, धरणी मातेला पृथ्वी मातेला बरोबर घेतलं आणि कुठं गेले, वैकुंठामध्ये गेले. नामदेवराय सांगतात, नामा म्हणे आता करीतील स्तुती, सावधान चित्ती परिसावे. आणि मग ते सगळे ब्रह्मादिक देवता, इंद्रादिक देवता, भगवान शंकर आले आणि परमात्म्याची स्तुती करू लागले. वासुदेवा ऋषिकेशा माधवा मधुसूदना, वासुदेवा ऋषिकेशा माधवा मधुसूदना, हरिताति सवना पुरुष सुक्ते, हरिताति सवना पुरुष सुक्ते, ते सगळे देवता
वैकुंठाला गेले, नारायणाकडे गेले. भगवान शेष भगवान परमात्मा शेषावर पोहडलेले होते. लक्ष्मी माता सेवा करीत होते आणि मग ते सगळेजण स्तुती करतात. वासुदेवा, ऋषिकेशा, माधवा, मधुसूदना, करिता स्तवना, पुरुष सुक्ते, पद्मनाभा, त्रिलोकेशा, वामना, शेषशाही, अम्मा कोणी नाही तुझविना, जनार्दना, श्रीहरी, गौडवत्सला. हे परमात्मा, हे अधोक्षजा, हे भीमा, रामा, रौद्रोद्भवा, हे हयग्रीवा, काय करा, हे कंसाधिक दैत्य खूप माजलेले आहेत म्हटले. आता आमचं काय करा, रक्षण करा. हे सगळे गाराने काय सांगितले, सगळ्या देवतांनी सांगितले. तुकाराम नामदेवराय वर्णन करतात. नामा म्हणे ऐसे करिता स्तवन, तोषला भगवान श्राप देत. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. मग आकाशाची वाणी सांगे सकळाशी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण, गायी भक्त, रोहिणी उदरी, शिष्य बळीभद्र, यादव समग्र व्हारे तुम्ही. ऐकून या ऐसे आनंद मानसी, येतीस स्थळाशी नामा म्हणे. देवाने आकाशाची वाणी सांगितली, काही तळमळ करू नका. देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्ण नारायण अवताराला येतील. देवी रोहिणी मातेच्या पोटी बलराम दादा शेष भगवान अवताराला येतील. तुम्ही सगळे देवता यादव व्हा, आपण सगळ्या दैत्यांचा नाश करू. अशी आकाशवाणी झाल्यानंतर सगळ्याला आनंद झाला. विठ्ठल विठ्ठल त्यावेळेस काय झालं, शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर फुलं वाटा फुलं तला अवतार घेऊ. आता पृथ्वीवरील दैत्य माजरे ते फार, गाराने सरोवर सांगू आले. काय झालं, भगवान नारायण शेषाला म्हणतात आहे, शेष महाराज पृथ्वीवर जे काही सगळे राक्षस मारले, कंसाधिक राक्षस मारलेले आहेत, मग ते सगळे देवता आपल्याला गाराने सांगायला आले होते. मग आता काय करा, आपल्याला अवतार घ्यायचा आहे. त्यावेळेस भगवान शेष म्हणतात, शेष म्हणे मध्ये श्रम झाले फार, या लागी अवतार मी न घ्यायचे. शेष काय म्हणतात, मला मागच्या अवतारामध्ये खूप श्रम झाले. राम अवतारी झालो लक्ष्मण, शेवेले अरण्य तुम्हा असं म्हटले. मागच्या अवतारामध्ये राम झालो, तुमच्यावर वनवासात गेलो म्हटले. तिथं काय वनवासात काय आनंद आहे का म्हटले, की नाही. 14 वर्ष वनवास, नुसता वनवास नाही, 14 वर्ष उपवास आहे का नाही. तुमच्यावर आम्ही राहिलो, तुम्हाला आम्ही प्रसाद आणून द्यायचा, फळ आणून द्यायचे, मग तुम्ही एकदाही विचारलं नाही, अरे लक्ष्मणा काही खाऊन आला का नाही. देवाला असं वाटायचं लक्ष्मण तिकडेच खाऊन येतो. त्याचं कारण होतं, कारण लक्ष्मणाने उपवास धरला नसता तर इंद्रजित मेलाच नसता. विठ्ठल विठ्ठल. आणि मग काय झालं, तेव्हा शेष म्हणे माझे श्रम झाले फार, सेविले अरण्यात तुम्हा सवे. त्यावेळेस भगवान नारायण शेषाला म्हणतात, अरे शेषा, मागच्या अवतारामध्ये पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ, स्वशेले कष्ट मध्ये सवे. तू धाकटा भाऊ झाला होता, धाकट्या भाऊला जरा त्रास असतो ऐकणे. आता तो वडील होई बा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. आता ह्या अवतारामध्ये धाकटा नाही व्हायचा, मोठा भाऊ व्हायचा. देवाने शेषाला मोठं केलं, पण सगळं काम देवानेच केलं. मोठ्याचं काय ऐकलंच नाही महाराज. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळेस बरोबर बलराम दादाकडून गोहत्या करवली आणि तीर्थाटनाला पाठवून दिलं. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा चतुरातो शिरोमणी आहे. परमात्मा धाकटे झाले, पण सगळं काम देवाने आपल्या मनानेच केलं. बलराम दादाचं काय ऐकलंच नाही महाराज. असा हा परमात्मा चतुराचा राव आहे, चतुराचा शिरोमणी. देवाने नारायण शेषाला सांगितलं, म्हणले शेषा, पूर्वी तुम्ही कनिष्ठ झाले होते, आता तो वडील होईबा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. मग काय वाटलं बलराम दादाला, शेषाला वाटलं बरं झालं, ह्या अवतारामध्ये आता मोठा भाऊ व्हायला मिळणार, म्हणजे देव सुद्धा माझी आज्ञा पाळणार. आनंद वाटला. आणि मग काय सांगितलं, रोहिणीच्या उदरामध्ये तुम्ही जायचं, योग माया तुम्हाला काढील. देवकीच्या उदरामध्ये गेल्यानंतर योग माया तुम्हाला काढील आणि रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घालील. मग लक्ष्मीशी सांगे तेव्हा ऋषिकेशी, कौंडिन्यपुराशी जावे तुम्ही. देवी लक्ष्मीला भगवान सांगतात, नारायण सांगतात, लक्ष्मी तुम्ही कौंडिन्यपुराला जायचं आणि भीमक राजाच्या पोटी रुक्मिणी देवीच्या पोट नावानं जन्माला यायचं. विठ्ठल विठ्ठल. नाम म्हणे ऐसा करून विचार घ्यावा या अवतार सिद्ध असे, असा विचार झाला. तिकडं मथुरेमध्ये काय घटना घडली, जो काय
उग्रसेन आहे, उग्रसेनाचा देवक नावाचा भाऊ असतो आणि त्या देवक नावाच्या भावापासून देवकी नावाची मुलगी असते. म्हणजे देवकी ही कंसाची चुलत बहीण आहे. आणि मग देवकीचं लग्न ठरलं कुणाबरोबर? वसुदेवाबरोबर लग्न ठरलं. लग्न वसुदेवा देत देवकी बहीण. लग्नामध्ये विघ्न झाले आहे का? आकाशाची वाणी सांगत असे कंसा. मानी हा भरोसा बोलण्याचा. देवकीचं आणि वसुदेवाचं लग्न झालं. रथातून मिरवणूक चालली. स्वतः कंस आपल्या लाडकी बहिणीची मिरवणूक आपल्या हातात सारथ्य पण करतो, घोडे घेतो. आणि त्यावेळेस आकाशामध्ये कडकडाट झाला, गर्जना झाली आणि आकाशातली वाणी त्या कंसाला सांगते, कंसा ऐक, ज्या देवकीला तू घेऊन लग्नाची वरात काढतोय, मिरवणूक काढतोय, त्या देवकीचा 18 पुत्र तुझा नाश करेल. विठ्ठल विठ्ठल. मग बघा, जीवावर आल्यानंतर मग बहीण आठवत नाही, भाऊ आठवत नाही, आई आठवत नाही. कंस म्हणतो बहीण असली तर काय झालं? तलवार काढली महाराज लगेच आणि देवकीला मारण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळेस वसुदेवाने हात धरला. अरे म्हटले वेड्याच का काय? स्त्रीवर स्त्री हत्या करणं पाप आहे. देवकीचे मुलं तुला मारणार आहे, देवकी तर मारणार नाही ना. म्हटले तुला मी वचन देतो, जेवढे देवकीचे पुत्र जन्माला येतील ते सगळे पुत्र जन्माला आल्याबरोबर मी तुला देऊन टाकेन. देईल मी पुत्र सत्य माझे माने, ठेवा बंदेखानी दूता सांगे. मग कंस आज्ञा करतो, काय करा? वसुदेवाला आणि देवकीला कारागृहामध्ये टाका. कारागृहामध्ये टाकलं जातं. काय होतं? ठरल्याप्रमाणे मग वसुदेव देवकीला संतती होते. पहिला पुत्र जन्माला येतो. मग नियमाप्रमाणे वसुदेव काय करतात? पहिल्या पुत्राला घेऊन बरोबर कंसाकडे घेऊन जातात. कंसाला काय वाटतं? हा पहिला पुत्र आहे, पहिल्या पुत्रापासून आपल्याला काय भीती आहे का? नाहीये, म्हणून देऊन टाकलं पाहिजे. परत देऊन टाकलं. पुण्य सारावया भेटे देवऋषी, वदी बाळकाशी ठेवू नको. कंसाचं पुण्य संपवण्यासाठी, देवाचं लवकर प्रकट होण्यासाठी नारद मुनी आले आणि कंसाला म्हणतात, अरे कंसा वेडायच का? म्हटले पहिल्यापासून जर मोजलं तर 8वा होतो, पण 8व्यापासून वर मोजलं तर पहिला 8वा होतो. विठ्ठल विठ्ठल. काय कर? सगळे बाळक मारून टाक म्हटले. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा कसा जरी मोजला, तिसऱ्यापासून मोजलं तर दुसरा 8वा होतो, चौथ्यापासून मोजलं तर तिसरा 8वा होतो, 5व्यापासून मोजलं तर चौथा 8वा होतो, 6व्यापासून मोजलं तर 5वा 8वा होतो. म्हणजे सगळेच मुलं कुठला 8वा असे सांगता येत नाही. जेवढे मिळतील सगळ्याला मारून टाक. कंस सगळ्याला मारून टाकतो. नामदोरे वर्णन करतात, असं जरी मुलाला मारलं तरी साहे मारत दुराचारी, धन्य त्याचे ज्ञान न करीत शोक, वदिता बाळक नामा म्हणे. नामदोरे वर्णन करतात, 6 बाळांना मारलं पण ते वसुदेव देवकी शोक करत नाहीत. का करत नाहीत? कारण त्यांना आत्मज्ञान झालेलं असतं. विठ्ठल विठ्ठल. शेवटी काय झालं? 7वा जो गर्भ योगमाया नेतं. आश्चर्य करीत म्हणा माझे, रोहिणी उदरी नेऊनी घातला, न कळे कोणाला देवाविना. 7वा गर्भ देवकीच्या पोटामध्ये येतो. योग मायेला परमात्मा आज्ञा करतात, काय करा? हा गर्भ घ्या आणि गोकुळामध्ये जी काही वसुदेवाची दुसरी पत्नी आहे रोहिणी, तिच्या पोटामध्ये नेऊन ठेवा. आणि मग तो बलराम दादाचा शेषाचा जो गर्भ आहे देवकीच्या पोटातून योगमाया काढते आणि रोहिणी मातेच्या पोटामध्ये नेऊन घालते. असं झाल्यानंतर सगळ्याला आता देवाचं ध्यान लागलं. देवाच्या अवताराची वेळ निकट आली. आता परमात्मा अवताराला येणार. 8वा जो गर्भ आहे देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे, हरणे पळती देखून या व्याघ्र, कापे थर थर तैशा परी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा देवकीच्या पोटामध्ये आले. 8वा गर्भ आला. देवकीचं तेज सूर्याप्रमाणे दिसू लागलं. जसं वाघ पाहिल्यानंतर हरणं पळून जातात, तसं कंसाचं हृदय जळू लागलं. कंस थरथर थरथर कापू लागला. म्हटलं आता नाशेल हा, आता दैत्याचे ते बंड, आता म्हटलं आपलं संपलं, आपल्या राक्षसांना मारणार. तर कंसाची अशी अवस्था झाली, तशी ती आई भिंगुरटीच्या ध्यानानं तिला जिकडे तिकडे भिंगुरटीच दिसते, तसं त्या कंसाला जिकडे तिकडं कृष्ण 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 दिसू लागला. जेविता बोलता शे जेचे पै निजे, आला आला माझं मारावया. जेवताना जेवणामध्ये त्यांना अन्नामध्ये कृष्ण दिसायचा. बोलू लागलं तर समोरचा व्यक्ती कृष्ण दिसायचा. त्याची मुलं बाळ पत्नी सुद्धा त्याला कृष्ण दिसू लागले. नव्हे आरशाच्या पुढे उभं राहिलं तर आरशात कृष्ण दिसायचा. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगता नामा म्हणे भय लागलेशे ध्यान,
चराचरी कृष्ण दिसत असे. चराचरामध्ये परमात्म्याचं दर्शन होऊ लागलं आणि त्यामध्ये परिणाम असा झाला, विमानाची दाटी अंतरिक्ष देव क्रेता ती सर्व गर्भस्तुती 17 अक्षरात असे तुझी मूर्ती यज्ञेशा तुझं प्रति नमो नमो. त्या कारागृहामध्ये सगळ्या देवता आल्या आणि त्या सगळ्या देवता भगवान नारायणाची स्तुती करू लागले. भगवान नारायण तुम्ही कसे आहात? 17 अक्षरात असे तुझी मूर्ती यज्ञेशा तुझं प्रति नमो नमो. 17 अक्षरात परमात्म्याची मूर्ती आहे. यज्ञातला हा असणारा श्लोक आहे. नवजणी तुझ्या पायी लोळतात ते गुणातीता श्रीपती तुझं नमो. नवविधा भक्ती तुमच्या पायी लोळतात. शास्त्र तुमचं स्तवन करतात. 88 सहस्र ऋषी तुमचं वर्णन करतात. हे ब्रह्मांडाचे बीज तुझं नमो. सगळ्या देवतांनी श्रीकृष्ण परमात्म्याचं स्तवन केलं. शेवटी परमात्म्याच्या अवताराची जी घडी आहे, वेळ आहे, श्रावण वद्य अष्टमी रात्री 12 वाजता परमात्मा जन्माला आले. त्यावेळेसचा प्रसंग नामदेवराय वर्णन करतात. काय झालं? मथुरेमध्ये अशी अवस्था निर्माण झाली. भूमीवरील सळे केशर कस्तुरी आनंदांतरी सकळांच्या नद्या वाहतात दोही थड्या. जी काही मोर मयुरादी पक्षी नृत्य करतात, मोर जे आहेत नाचू लागले. अशा प्रकारे भूमीवर कस्तुरीचे सडे टाकले गेले. मंद मंद मेघ गर्जना करते वाद्य वाजती नाना परी. मंद मंद मेघाची गर्जना होऊ लागली. स्वर्गामध्ये अप्सरा नाचू लागल्या. नामामने स्वर्गी नगारे वाजते. अप्सरा नाचते आनंदाने. स्वर्गामध्ये मृदंग वाजू लागले. अप्सरा आनंदाने नाचू लागल्या. आणि असा जो काही आनंदाचा प्रसंग श्रीकृष्ण परमात्मा आता जन्माला येणार नामदेवराय वर्णन करतात. महिना कोणता होता? दशरथे मारिला तोची होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. वर्षा ऋतू आहे, वद्य पक्ष आहे. दशरथाने ज्या श्रावण बाळाला मारला तो श्रावण महिना आहे. वसुनाम तिथी बुधवार असे. वसुनाम तिथी म्हणजे वसू 8 आहेत, म्हणजे अष्टमी तिथी होती. परमात्मा अवतरण आले त्यावेळेस बुधवार होता. वसुनाम तिथी बुधवार असे. शुक सांगत असे परीक्षिते. नक्षत्र कोणतं होतं? रोहिणी नक्षत्र. 2 प्रहर रात्र. रात्रीचे 12 वाजले होते. माया घाली अस्त्र रक्षपाळा. जे काही भगवंताच्या मायेनं काय केलं, जेवढे द्वारपाल होते रक्षपाळ होते सगळ्यावर माया घातली. नवग्रह अनुकूल. सर्वांचे जे मूळ नवग्रह अनुकूल झाले. वसुदेव कपाळ धन्य धन्य. जयाचा तो वंश तयासी आनंद. माझ्या कुळी गोविंद अवतरला. चंद्रवंशामध्ये परमात्मा प्रकट झाले म्हणून चंद्राला आनंद झाला. आज देव माझ्या वंशामध्ये जन्माला आले. नामदेवराय वर्णन करतात. असा जो परमात्मा आहे अयोनी संभव. परमात्म्याला कसलाही श्रम झाला नाही. अयोनी संभव नोहे काही श्रम. अयोनी संभव नोहे काही श्रम. अयोनी संभव नोहे काही श्रम. अयोनी संभव नोहे अनामयाचा स्वामी प्रगटला. नामयाचा स्वामी प्रगटला. वसुनाम तिथी बुधवार. वसुनाम तिथी बुधवार. नामयाचा स्वामी प्रगटला. नामयाचा स्वामी प्रगटला. वसुनाम तिथी बुधवार. पुंडलिक वरदा विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान. गोपाल कृष्ण भगवान की. गोपाल कृष्ण भगवान की. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. देवनंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. देवनंदन गोपाला. नंदन गोपाला. वसुदेव नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. वसुदेव नंदन गोपाला. गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला.
ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली जसा श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव आहे ते श्रीकृष्ण परमात्मा आज श्रावण मध्य अष्टमीला रात्री 12 वाजता आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं प्रकट झाले. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असे जे भगवान देवाचा अवतार आणि भक्ताचा अवतार जगाच्या कल्याणासाठी ज्ञानोबर आहे श्रीकृष्ण परमात्मा जगामध्ये प्रकट झाले. असा परमात्मा प्रकट झाल्यानंतर काय झालं, जिकडे तिकडे आनंदाचा उत्सव साजरा झाला. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला किंवा गोकुळीचा सुखा अंतपार नाही लेका. बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करीती कथा गाते गाणे तुकामय छंदे येणे वेदिले गोविंदे तुकाराम 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 तुकाराम